नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राखी तळवंदे आपले सर्वांचे विश्वभरातील शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा आपला विषय आहे होमोफोन्स। होमोफोन्स म्हणजे काय? होमोफोन्स म्हणजे काय की असे वर्ड्स असतात, त्यांचा मीनिंग वेगवेगळा असतं पण प्रोनाउन्सिएशन सारखंच असतं। जसं आपण अगोदर होमोफोन्स म्हणजे काय हे समजून घेऊ। Homophones are words that sound the same. Sound the same म्हणजे त्यांचा उच्चार हा सारखाच येतो, but the spelled differently. स्पेलिंग काय आहे त्याची वेगळी आहे, पण प्रोनाउन्सिएशन काय आहे सेम। आपण जेव्हा ऐकतो तेव्हा सेमच ऐकायला येतं, फक्त काय आहे स्पेलिंग वेगळी आहे and have different meaning. स्पेलिंगही वेगळी येते, मीनिंगही वेगळा आहे, फक्त प्रोनाउन्सिएशन सेम आहे। We have to say the words aloud to identify homophones. यालाच काय म्हटलं जातं होमोफोन्स। म्हणजे स्पेलिंग वेगळी येईल, मीनिंग वेगळा येईल, परंतु प्रोनाउन्सिएशन जे आहे ते सेमच राहणार आहे। जसं हील हील, डाय 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 जे रंगवतात ना केस, डाय मरणे। नॉट नॉट, आता इथं नॉट KNOT, नॉट म्हणजे काय गाठ मारणे, आणि नॉट निगेटिव्ह आहे नाही, तसं स्पेलिंग वेगवेगळी आहे पण प्रोनाउन्सिएशन सेमच येतोय। सिरिल सिरियल, वेस्ट वेस्ट, राईट राईट, बरोबर आणि लिहिणे, मीनिंग वेगळा आला आणि स्पेलिंग पण वेगळी आली, फक्त प्रोनाउन्सिएशन कसं आहे सेम आलेला आहे, प्रोनाउन्सिएशन चेंज नाहीये। आता क्वेश्चन बघूया। चूज द वर्ड दॅट साउंड सिमिलर टू द गिवन वर्ड। आता ह्या इथं हा वर्ड दिलेला आहे, याच्यापैकी यातला ऑप्शन मधला कुठला त्याला प्रोनाउन्सिएशन सेम आहे। वर्ड आहे सेंट, असेंट, सेंट, असेंट, स्कॅन्ट। आता याच्यातला सेंटचा प्रोनाउन्सिएशन SENT सेंट है ना, सेम प्रोनाउन्सिएशन येत आहे, त्यामुळे हे सॉल्व करत असताना ना म्हणून थोडस मोठ्याने म्हणून बघायचं। सेंट याला SENT सेंट हा काय आहे योग्य ऑप्शन आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे सम SUM। ऑप्शन्स बघूया। सेम, सम, सीम, सॅम, बरोबर। सम SUM आणि SOME, ह्या समला सोम नाही म्हणत, आपण समच म्हणतो, SOME सम, त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन काय आहे राईट आहे। नेक्स्ट आहे पीस, पीस शांतता, पीस, प्लीज, पीस, पास ना, पीस। आता हा जर का आपण हा पीस बघितला ना, PIECE तुकडा है ना, मिनिंग वेगवेगळा आला। ह्या पीसचा मिनिंग आहे शांतता, ह्या पीसचा मिनिंग आहे एखादी असा कुठला तरी तुकडा घेतला, परंतु प्रोनाउन्सिएशन कसं आहे दोघांचं सेमच आहे। नेक्स्ट आहे फेअर, फिअर, फ्रीर, फेअर, फायर। फेअर आहे, फेअरला योग्य साऊंड काय येईल FARE, फेअर, हा त्याचा बरोबर ऑप्शन आहे। नेक्स्ट इज स्टेअर्स। नेक्स्ट काय आहे स्टेअर्स। ऑप्शन बघूया। स्ट्रेस, स्टेअर, स्टीर्स, स्ट्रेयर्स। स्टेअर्सला कुठला ऑप्शन येईल स्टेअर्स। नेक्स्ट अलाउड, अलाउड, लोड, अलाउड, अलॉट, अलाउ, राईट, अलाउड, अलाउड सेम आलेला आहे प्रोनाउन्सिएशन अलाउड। कॉलर, कॉलर, कलर, क्लिअर, कोरल, याच्यासाठी काय येईल कलर, हे सेम प्रोनाउन्सिएशन आहे। नेक्स्ट ऑप्शन हिअर, हेअर, हिअर, हायर, हिअर। आता हा जो वर्ड आहे याचा काहीही मिनिंग निघत नाही, पण हिअर, हिअर म्हणजे येथे जवळ, आणि हिअर म्हणजे ऐकणे, प्रोनाउन्सिएशन काय आहे सेम आहे, त्याच्यामुळे HEAR हिअर इज द राईट ऑप्शन।
नेक्स्ट वेट, वजन, वेट, वजन. व्हाईट, व्हेजिटेट, वॉल, वेट. याच्यामध्ये वेट सारखाच प्रोनाउन्सिएशन काय आलेलं आहे, सेम साऊंड काय आलाय, वेट. हे याचा अर्थ आहे वेट मीन्स ओले आणि वेट म्हणजे काय, वजन. मीनिंग वेगळे पण प्रोनाउन्सिएशन सेम. नेक्स्ट इज वर्स, वेअर्स, वर्स, व्हेअरएज, वर्स. आता वर्स, वर्स म्हणजे काय, ती एकदम खराब, वर्स. याच्यासाठी राईट ऑप्शन काय, वर्स. आता इथे जो टीचा आहे हा प्रोनाउन्सिएशन हा सायलेंट आहे टी, त्याच्यामुळे वर्स. नेक्स्ट चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स. करेक्ट पेअर काय आहे, ब्लो, ब्ल्यू, राईट, राईट, इयर, ओर, एट, ऍट. राईट होमोफोन्स कुठले, राईट, राईट. राईट म्हणजे उजवा आणि राईट म्हणजे लिहिणं, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट इज रोज, र्यूज, रोज, रोज, एट, आर्ट, मीट, मेट. इथे बघा हा सेकंड नंबर, रोज, रोज. इथं रोज, रांगा, रोज, फूल, गुलाबाचं फूल. प्रोनाउन्सिएशन कसा आला या दोघांचा, सेम आलेला आहे, त्याच्यामुळे रोज, रोज. थ्रोन, थ्रोन, लूज, लॉस, हेल, हिल, थ्रोन, थ्रोन. आता पहा इथं थ्रोन फेकले आणि थ्रोन म्हणजे काटे. हे काय आहे, राईट ऑप्शन आहे, राईट होमोफोन्सची जोडी आहे. नेक्स्ट साइट, साइट, लूज, लॉस, टेल, टेल, स्वीट, स्वेट. याच्यामध्ये टेल, टेल येईल का साइट, साइट येईल, येस, साइट, साइट इज द राईट ऑप्शन. नेक्स्ट आता चूज द करेक्ट सेंटेन्स. याच्यापैकी करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, शी कॅन सी द सी क्लिअरली, शी कॅन सी द सी क्लिअरली, शी कॅन सी द सी क्लिअरली, और शी कॅन सी द सी क्लिअरली. आता इथं 2 सी आलेला आहे पहा, हा एक सी आहे, इथं दुसरा सी ची स्पेलिंगच नाही, त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन रॉंगच झालाय. आता हा एक सी आणि हा एक सी, SEE सी, सी म्हणजे बघणे, SEAC म्हणजे समुद्र. इथं शी कॅन सी द सी क्लिअरली बघावं लागेल ना तिला आधी, शी कॅन सी द सी क्लिअरली, सेकंड ऑप्शन इज ऑल्सो रॉंग. थर्ड, शी कॅन सी द सी क्लिअरली और शी कॅन सी द सी क्लिअरली. इथं दोन्ही ठिकाणी सेम स्पेलिंग आलेली आहे, त्यामुळे फोर्थ ऑप्शन पण रॉंग आहे. थर्ड ऑप्शन मध्ये काय आहे, शी कॅन सी द सी क्लिअरली, ती ते सी क्लिअरली बघू शकते, समुद्र क्लिअरली बघू शकते, त्याच्यामुळे हा सी आणि हा सी हे होमोफोन्स इथं राईट आहे. नेक्स्ट सेंटेन्स, मीरा एट 8 स्वीट्स ॲट 8 o'clock. थोडस होमोफोन्स काय आहे, थोडे जमलिंग्स असतात. मीरा एट 8 स्वीट्स ॲट 8 o'clock. मीरा एट म्हणजे 8, हा तिने खाल्ले 8 स्वीट्स पण खाल्ले आणि केव्हा खाल्ले, 8 o'clock ला खाल्ले. आता इथं 8 साठी कोणते प्रोनाउन्सिएशन येईल, एक आलेला आहे EIGHT 8 आणि दुसरा आलाय ATE 8. प्रोनाउन्सिएशन सेम आहे, मीनिंग वेगवेगळे आहे. मीरा एट 8 स्वीट्स ॲट 8 o'clock. मीरा एट 8 स्वीट्स, हे तर अगदी रॉंग सेंटेन्स आहे अगदी. मीरा एट 8 स्वीट्स ॲट 8 o'clock, हे सुद्धा रॉंग आहे. आता फर्स्ट याच्यामध्ये मीरा एट 8 स्वीट्स ॲट 8 o'clock. 8 o'clock ला स्पेलिंग काय पाहिजे होती, आणि 8 म्हणजे खाल्ले, खाण्याची स्पेलिंग काय आहे, 8E 8. मीरा एट म्हणजे खाल्ले, 8 स्वीट्स खाल्ले तिने ॲट 8 o'clock. कधी खाल्लं, 8 o'clock ला, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स इन द fill in the blanks. The new breath in the fresh. The new breath in the fresh. Here, air, here,
higher, here, air, higher, air. The new hair breath in the fresh. त्याच्यामुळे हेअर आणि एअर यांची जोडी ही बरोबर आहे. ही अल्टरनेटिव्ह अगदी राईट आहे. द लिटिल बॉय डॅश अ डॅश बबल. ब्ल्यू 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 ब्लो ब्ल्यू below blue blue. The little boy blew a blue bubble. The little boy blew म्हणजे त्याने काय केलं, फुगवला. A little blue bubble. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. नेक्स्ट, when I went outside early in the morning. When I went outside early in the morning, the dash on the grass made my shoes वेट. जेव्हा मी आउटसाइड सकाळी सकाळी लवकर बाहेर पडलो, काय झालं, द डॅश ऑन द ग्रास मेड माय शूज वेट. ग्रासवर काय होतं ज्याच्यामुळे माझे शूज ओले झाले. डू DUE DEW और DAM. तो डॅम तर ड्यू म्हणतात त्याला, जे दवबिंदू असतात ना, सकाळी सकाळी ग्रासवर असतात ते दवबिंदू म्हणतो आपण त्याला. पाण्याचे थेंब असतात त्याला म्हणतात ड्यू. DEW इज द राईट आन्सर. यू शुड नॉट डॅश टू लूज डॅश. यू शुड नॉट डॅश टू लूज डॅश. राईट राईट. वेट 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 और वेस्ट वेट. यू शुड नॉट वेट टू लूज वेट. यू शुड नॉट वेट, याचा तुम्ही थांबला नाही पाहिजे. टू लूज वेट, वजन कमी करण्यासाठी. वेट वेट सेम प्रोनाउन्सिएशन आला, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. ओके, अशा पद्धतीचे होमोफोन्स आहे. होमोफोन्स मध्ये फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रोनाउन्सिएशन सेम यायला पाहिजे, परंतु त्यांचे मिनिंग्स वेगळे आणि स्पेलिंग सुद्धा वेगळे येतात. ओके, तुम्हाला सर्वांना हा लेसन समजलाच असेल. अशाच पद्धतीच्या दुसऱ्या लेसन सोबत आपण पुन्हा भेटू. टिल देन गुड बाय एव्हरीवन.